रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. शेतकऱ्याकडनं आपण 20 रुपयाची मेथीची गड्डी घेतो आणि त्यावेळेला त्याला 4 वेळा हलवतो. आता आपण फ्लॅट घेतोय तर त्याला किती वेळा हलवलं पाहिजे, किती बघितलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींशी मी अवेअर आहे, मला ती माहिती आहे. पण माझं म्हणणंच ते आहे की जी मेथीची गड्डी आहे ती 20 रुपयाची असते. त्यावेळेला आपण विचार कधी करतो आणि तुम्ही जे घर घेता त्यावेळेला आपण विचार नक्की काय करतो. ज्यावेळेला तुम्ही 2.5 लाखाचं स्वॅब देता त्यावेळेला तुमच्या मनात काय विचार असतात, ते घराची किंमत काय असते किंवा ते कधी मिळणार असतं काय, त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला सगळं दिलेला असतो. तिथे तुम्ही काही विचार करत नाही. पण एक शेतकऱ्याकडनं ज्यावेळेला 20 रुपयाची मेथीची गड्डी घेत असतो त्यावेळेला तुम्ही कसं असता हे नक्की स्वतःचं आत्मपरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो दोस्ती विहार नावाचं वर्तक नगरला खरं प्रोजेक्ट आहे आणि तिथेच एक 600 कार्पेटचा एक 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल. लोकेशन खूप चांगलं आहे, ओनरला थोडीशी घाई आहे आणि त्याच कारणास्तव हा फ्लॅट त्यांना विकायचा आहे. विशेष म्हणजे हे ओनर विदेशात जरी असले तर सध्या इथं आलेले आहेत. त्यांना त्या TDS संदर्भात ज्या काय अवेअरनेसच्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना सांगितलेल्या आहे. ज्या मंडळाला अशा चांगल्या रेट्समध्ये फ्लॅट पाहिजे असेल तर मला असं वाटतं हा एक मी तुम्हाला फ्लॅट दाखवतो आहे. जो फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खरं तुमच्या घरामध्ये जर बघितलं, ही खिडकी जी आहे तुमची ईस्टला आहे, याच्यातनं तुमचं सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये येईल. खाली बघितलं तर तुम्हाला तुमच्याच कॉम्प्लेक्समधले असणारं गार्डनिंग म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं उपलब्ध मिळणार आहेत. खरं तर खाली इथे तुम्ही बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी टाईप जागा पण आहे. ही जागा तुमच्या ह्या हॉलला अटॅच असणार आहे आणि मग सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हॉल इकडे मिळतो. जे घर तुम्ही बघितलं तर बाहेर जाताना पश्चिम दिशेला आहे, म्हणजे हे वेस्टला आहे, आतमध्ये ईस्टला आहे. दोस्ती विहारच्या तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर 2 फ्लॅट इकडे ह्या साईडला आहेत. समोर जर बघितलं तर 2 फ्लॅट आहेत. ह्या साईडला बघितलं तर 2 फ्लॅट, टोटल 8 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती बाकी नक्की मिळतील. आणि इथे एक लिफ्ट आहे, त्या साईडला एक लिफ्ट असणार आहे. तुम्ही बघू शकता की हे 2 4 मध्ये एक 5, त्या साईडला एक 6, टोटल असे 7 आणि 8 असे टोटल म्हणूनच म्हटलं 8 फ्लॅट, 2 लिफ्ट असणार आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती दोस्ती विहार नावाचं हे वर्तक नगरला लागून असणारं प्रोजेक्ट असणार आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर हे तुमचं ईस्टला एंट्री असेल. तुम्हाला त्याच्यामुळे घरामध्ये उजेड चांगल्या पद्धतीचा नक्की मिळतो आणि असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल पण मिळतो, जिथनं तुम्ही बघितलं तर ही खिडकी ह्या साईडला तुम्हाला खरं मिळते. नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथं मग मात्र मस्त असे तुमच्या डायनिंगसाठी मोठी जागा तुम्हाला उपलब्ध ह्या साईडला मिळते. आणि जर तुम्ही इकडे ह्या साईडला आलात तर इथं L शेपमध्ये असणारं विथ गॅसची पाईपलाईन आलेलं असं किचन तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळतं. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा तर 5,000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचं तुम्हाला असणार आहे. ह्या मालकाचं ह्या फ्लॅटवरती लोन बिलकुल नसणार आहे. नंतर तुम्ही इकडे जर आलात तर इथं तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळणार आहे. इथे त्यांनी स्टोरेज टाईप जागा उपलब्ध करून ठेवलेली आहे. ह्या साईडला मात्र आलात तर इथे चांगल्या पद्धतीचं फर्निचर असणारं हे त्यांचं आरसा वगैरे लागलेला आहे. इकडे ह्या साईडला जर बघितलं तर बेड आहे. ह्या साईडला तुम्हाला TV युनिट बनवून दिलेलं आहे. इकडे त्यांनी कपाट पण असं कपाट ठेवलेलं लोखंडाचं, पण इथं पण खूप मोठं असं कपाट तुम्ही बनवू शकता. ह्या साईडला साईड टेबल परत त्यांनी बनवलेला आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला असं दिसतं. आणि ह्या साईडला जर बघितलं तर सिटी वगैरे तुम्हाला तुमच्या तारांगण सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी स्पष्ट आणि क्लिअर इकडून दिसतं बघायला नक्की मिळते. उजेड बाकी घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे. हे तसं बघितलं तर नवंच आहे. हे मालक विदेशातनं जे कधी जसे चक्कर मारतात तसं येऊन ते येत राहतात. ह्या साईडला 2-4 फूट जागा आहे, त्या साईडला पण तुम्हाला जागा आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे बेडरूम असणार आहे. सुंदर आणि चांगलं बेडरूम तुम्हाला इकडनं मिळतं. नंतर ह्याच्यात एक लेआउट चांगलं आहे की बाबा एक बेडरूम ह्या साईडला आणि एक बेडरूम तुमचं ह्या साईडला आहे. हॉलच्या ह्या साईडला आलात तुम्हाला इकडे परत एक बेडरूम खरं मिळतं. ह्या बेडरूमला जरी आलात तर इथे पण चांगल्या पद्धतीचं त्यांनी सगळं हे TV युनिट म्हणा, ड्रेसिंग टेबल म्हणा, हे बेड म्हणा, हे सगळं चांगल्या पद्धतीचं इकडून लावलेलं. याला काय तुम्हाला वापरात नक्की व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एक AC लागलेला आहे. ह्या साईडला पण जरी बघितलं तर तुम्हाला सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये अगदी तुमच्या तोंडावरती ऊन म्हटलं तरी पडणार, इतकी मोठी जागा तुम्हाला इथे मिळते. ह्या साईडला जरी आलात तर इथं पण खूप मोठं कपाट सेट होईल, कारण की इथून जर तुम्ही तिथपर्यंत जागा बघितली तर मोठं कपाट तुम्हाला लावता येईल. आणि नंतर ह्या साईडला जर आलात तर इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खरं इकडं मिळणार आहे. साधारणतः 13-14 वर्ष असणारी जुळली बिल्डिंग आहे. आणि इकडे जर आला तर इथे
तुम्हाला परत तुमचं ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीनचा पॉईंट किंवा कपडे वाळत घालण्यासाठी इकडे जागा मिळेल. जे मंडळी अशा लोकेशनला घर बघतायत त्यांच्यासाठी उत्तम एक चांगला पद्धतीचा हा एक पर्याय उपलब्ध असणार आहे. राहिला प्रश्न रेटचा, तर रेटही खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे मालकाने, कारण की त्यांना ज्या पद्धतीची घाई आहे त्या पद्धतीने त्यांनी तो रेट खरं आपल्याला आता कोट पण केलेला आहे. ह्याची किंमत जी आहे त्यांनी ठेवताना 1,20,00,000 रुपये ठेवलेली किंमत आहे. त्याच्यात अजून थोडंसं कमी होणार आहे. खूप अपेक्षा धरू नका, पण थोडंसं कमी होणार, कारण फर्निचर मिळेल, ते फर्निचर आहे, बेड आहे, ते सगळे त्यांनी त्याला पैसे घालवलेले आहेत, ते काही जास्त राहिलेले नाहीत असं दिसतंय. रेंटवरती खरं फ्लॅट त्यांनी तो दिलेला होता, पण त्यांनी ते रेंटवरती पण खाली घेतला आणि आता ते विदेशातनं कधी येणार, हॉटेलला इकडे राहण्यापेक्षा इथं राहतात आणि वापस जातात. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. दोस्ती विहार नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये हा असणारा फ्लॅट असेल. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग पण मिळणार आहे. आणि ज्या मंडळींना कोणत्याही बँकेकडनं तुम्हाला लोन घ्यायचं म्हटलं तर लोन घेऊ शकता, कारण इथे बिल्डिंगला OC, CC, सोसायटी वगैरे ते सगळं झालेलं नीटनेटकं आहे. राहिलं प्रश्न ॲम्युनिटीज, ते त्या ॲम्युनिटीज पण उपलब्ध बाकी इथं नक्की असणार आहे. दोस्ती बिल्डर पण चांगला बिल्डर आहे. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. राहील 1,20,00,000 रुपये निगोशिएबल असणार याची किंमत असणार आहे. जर कोणी मंडळींना अशा पद्धतीचा फ्लॅट बघायचा असेल तर तुम्ही मला नक्की फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो. डील चांगली आहे, मात्र हे आवर्जून मला सांगू असं वाटते. ज्या मंडळीला अशा लोकेशनला हे घर असं हवं असेल तर हे घर तुम्ही नक्की घेऊ शकता. बाकी आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. आपण मेथीची भाजी खरेदी करत नाही आहोत, आपण घर खरेदी करत आहे. सगळ्या गोष्टींची पडताळणी करा. तुम्हाला काय समस्या, काय डाऊट असतील तर मला विचारा, आणि विचारला तर काही पैसे लागत नाही, तर तो विचारलं पाहिजे आणि नंतर तुम्ही काय असेल तो निर्णय नक्की घेऊ शकता. राहिला प्रश्न, मी कधीच कोणाला असं म्हणत नाही की मला फोन करू नका. फोन करा. दुसरं काय विचारायचं असेल तर विचारत राहा, काय अडचण नाही. आपण काय असे नाहीत की तुम्ही नुसते विचारलं तर मला कंटाळेल, मी बोलणार का, मी बोललं नाही पाहिजे, असं काय नाही. बोलत राहा, मी सांगत जाईल. माझ्याकडे जेवढं चांगल्या गोष्टी त्यात मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. ज्या गोष्टीचं मला ज्ञान नाही त्या गोष्टीबद्दल मी बोलणारही नाही. पण जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त आम्हाला आमचे घरं पण बघत राहा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्रविनंती करतो. आणि जास्तीत जास्त आपण तेवढं सबस्क्रायबरचं बटन पण दाबा. तशीच आमच्यावरती तुमच्या सगळ्यांचं प्रेम असू द्या, हीच नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळ.